उशीर झाला आज? जयाला भेटायला गेलो होतो. त्याचं प्रकरण हाताबाहेर जात चाललंय. तुम्ही जेवायला बसताय ना? या. अलका आजी, त्यांचं मनूबरोबरच उरकून घेतलं. मग तू पण बस ना. आधी मनूला झोपवते, नाहीतर उद्या सकाळी गडबड करेल. मी आलेच. बस ना माझ्याबरोबर. मनू झोपेल आजीजवळ. दिवसभर एवढं करत असतेस, दमत असशील ना. पटकन झोपून येते. जय भाऊजी एकटेच आले होते की? ऐकलंय ते खरं आहे का? काय? धनश्रीचं त्या मी मनला झोपून येते. जय भेटला की पल्लवीला सतत संशय येतो की कदाचित मला धनश्री भेटली असणार. असं नाहीये. माझ्या लग्नाच्या पहिल्या दिवशी पल्लवीने धनश्रीला पाहिलं आणि तेव्हापासून हे असंच चाललंय. हो ना, बरोबर आहे. काय पाटील, डबा झाला? मगाशीच झाला. तुम्हाला का उशीर झाला? हा, जरा लांबलं लेक्चर. काय झालं? हल्लीची मुलं काही सांगतायत. सर, तुमच्या नावाची चिठी देव आणला. कॉमेंट्री ऐकत बसायला क्लासमध्ये. हो, ते म्हणतात संध्याकाळी भेटूया नेहमीच्या ठिकाणी. दीना, काय किती वेळा सांगितलं तुला मी की मुलांच्या हॉस्टेलमध्ये येत जाऊ नकोस म्हणून. पण मी येणार. मला सांग, काय ठरवलंस तू? कशाबद्दल? आपल्या लग्नाबद्दल. प्लीज दानू, मला त्रास देऊ नकोस. परीक्षेशिवाय माझ्या डोक्यात दुसरं आता काही नाही. परीक्षेचं काय रे? तू पहिला येणार आहेस हे काय ज्योतिषाने सांगायची गरज नाहीये रे. का माझ्या मागे लागतेस? मी तुझ्यासाठी नाहीये. तू जयशी लग्न कर ना. त्याचं प्रेम आहे तुझ्यावर. नुसत्या प्रेमाचं काय लोणचं घालू? असं काय त्याच्यात? मग माझ्यात तरी काय एवढं? तू ब्रिलियंट आहेस, देखणा आहेस, आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय एम डॅम कॉन्फिडेंट अबाउट यू. तू तुझ्या हुशारीवर ना काय वाटेल ते करू शकतोस. आणि माझे डॅडी देतील ना तुला मस्तपैकी पार्टनरशिप, गाडी, बंगला, हे सगळं सगळं तुझ्या पायाची लोळण घे. फक्त त्यासाठी तुला तुझं गाव सोडून कायमचं इथे यावं लागेल. हे बघ धनू, मला यापैकी कशाचाही हव्यास नाही. मला माझ्या जबाबदाऱ्या, माझी कर्तव्य जास्त महत्वाची वाटतात. कसल्या जबाबदाऱ्या? हा, तिनं कशात अडकून बसलायस तू अजून? तिनं आपलं आयुष्य आपल्याला आपल्यासाठी जगता यायला हवं. आणि तसही तू जरी त्या लोकांसाठी काही केलं नाहीस ना, तरी ती लोक जगतच राहणार आहेत. लोक? माझी सख्खी रक्ताची नाती आहे ती. तुला काय कळणार आहे? मी आणि मी एवढंच कळतं तुला. तुझं माझं नाही जमणार धनू. तू प्लीज जा. म्हणजे तू ऐकणार नाहीस तर? यू नो व्हॉट टीना,
तुला सवय लागली चिखलात राहायची, तो चिखल अंगावर फासून घ्यायची. आयुष्यभर तू पांगड्या वडिलांची, त्या वेड्या बहिणीची, त्या विधवा आजीची जबाबदारी घेत तू मरत राहणार. लायकीच नाहीये तुझी सुख भोगायची. यू आर अ फूल दीना, शिअर फूल. चला दानू, बस झालं, बस झालं. तुझा मला अभ्यास करू दे प्लीज. पिक्चर नाहीये का तुम्हाला? चला. अहो आज पण डबा नाही खाल्ला नाही, का? भूक नव्हती. काय झालंय तुम्हाला? 2-3 दिवस मी बघते तुम्ही नीट खात पित नाही आहात, रात्री नीट झोपत नाही आहात. बरं नाहीये का? असं काही नाहीये, थोडंसं डोकं दुखतंय बस. मग पडता का जरा? नाही नको, बरं वाटेल. असंच कसं बरं वाटेल? या इथे बसा जरा, मी बाम लावून देते. बसा. जरा सरका. काय करत होतात? आम्ही तसलं काही करत नाही होत. पाणी तहान लागली होती. नवीन आलात घरात, इथे मिळणार आहे का पाणी? आता तुम्ही कुठे निघालात? बाहेर जाऊन येतोय. मनू आली तर घर डोक्यावर घेईल. माझं सगळं काम राहिलंय अजून. 2-2 बायका घरात असून काही उपयोग नाही, सतत मीच म्हणत राहायचं. आलोच. पल्लू हल्ली खूप चिडचिड करायला लागली. अर्थात तिची काय चूक आहे म्हणा. प्रत्येक जण आपापली स्वप्न घेऊन येतो, पण ती पूर्ण होतात का? तिची निरागसता मला अजूनही आठवते. सावकाश आजी, सावकाश गो, याचं देशील माशांवर उपाय. हळू रे. कंबरड मोडलं माझं. दिना, नाव काय म्हणालास? पल्लवी. अरे मुलीचं नाही रे, तिच्या वडिलांचं नाव. हो आजी, बघितलंच नातवाकडे? अरे मुलीला अजून बघितलं नाही, पण ओठावरून नाव जाईना तिचं. गप्पा बस रे. एक तर नवख्या गावात अरुण जोशींचं घर शोधायचं. काकाने स्थळ आणलंय, पण पत्ताही नीटचा नाही दिलेला. अरे मग ते टेन्शन कशाला घ्यायचं? एकदम सोपं आहे. हे बघ, हा बा दगड आहे ना, ह्याच्यावर तू उभं राहायचं आणि जोराने ओरडायचं, पल्लवी मेरी जाने मन देख में आ गया. तू अरे नीट वाग रे. ताजी आहे बरोबर. तू ना नुसता कॉलेज मधला असल्यासारखाच वागतोस. अरे मग बदलत कशाला? अरे येड्या, हम बदलने वाली चीज नहीं, हम मर्द है, कोई कमीज नहीं. अरे तू ना, क्या बात, क्या बात? मला इथे टेन्शन आलंय. हे कसं करायचं तेच सुचत नाही. अरे मी आहे ना आजी, तू चल ग. बघा जी, आणलं की नाही? आता बी सिरियस आहे, मस्ती नको. काय होणार आहे कळत नाहीये. इथे वाणी काही दिसत नाहीये. अरे मी आहे ना, तू कशाला टेन्शन घेतोयस? बरं मला सांग, ते गावचे भटजी आहेत ना? पुरोहित आहेत. ओके, पुरोहित. अरे मग गावातल्या मुलांना पण माहिती असेल त्यांचं घर. हे बघ, बैलगाडीवाला, ये पटवूया त्याला. हाय, तुम्हाला अरुण जोशी माहिती असतीलच ना? अरुण जोशी? अहो भटजी, आपलं पुरोहित. नाही पण साहेब इथे 4 जोशी आहेत. 4? तुम्हाला कुठले जोशी पाहिजेत मला काय कल्पना नाही. प्रत्येकाकडे घेऊन चला ना आम्हाला. नाही पण साहेब मला जरा काम आहेत. बघा ना जरा. अरे चल चल, आजी पण आहेत बरोबर. आजी आजी पण आहे. चल. नाही पण जरा तुझं काय असेल ते देऊ ना आम्ही. बघा ना, हा? चल चल. करू ना आपण, करू ना. असं म्हणता? हा? मग बसा ना. चल, चल, बघा मी बोललो ना, पटवलं मी. चल आता, बस. बरं मला एक सांग दे ना, मुलीचा फोटो वगैरे पाहिलाच का? नाही. काय म्हणजे सस्पेन्स? अरे यार, असं कसं करता रे तुम्ही? एका न पाहिलेल्या न जाणलेल्या मुलीशी लग्न करून मोकळवायचं?
ती संसार करेल याची गॅरंटी काय? माहिती असलेली मुलगी संसार करेल याची गॅरंटी काय? अरे असं कसं बोलतो? ए चल काय रे काय झालं? ए पोरी मरायचंय का? डोळे फुटलेत? तूच अशी कशी चालवतोस बैलगाडी डोळे बंद करून? आता हे कोकरू आलं असतं तुझ्या चाकाखाली म्हणजे? आलं असतं तर मेलं असतं. तुझा जीव का वर खाली होतोय? तुझ्या चाकाखाली येऊन कोकरू मेलं असतं तर चाललं असतं ना. मग मी मेलं तर काय हरकत आहे? अगं तू माणूस आहेस. मग काय झालं? फक्त माणसांनाच जीव असतो, प्राण्यांना जीव नसतो. अरे तू कशाला वाद घालतोयस तिच्याशी? अहो पण ती त्या कोकरासाठी आपल्या जीवावर उदार झाली आहे. तुझ्याशी बोलण्यात ऐकणार आहे का ती? असं का म्हणताय तुम्ही? मी काय खोटं बोलतेय? नाही नाही, तुझं बरोबर आहे. बरोबर बोलतेस तू. तोच चुकलाय. ठीक आहे, नीट चालव रे. ए सांभाळून चालव रे. होय. वाचलास थोडक्यात वाचलास. चल 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 वाचलास.